नक्षत्रवाणी 2026 मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. प्रत्येक राशीचा स्वभाव, शरीरयष्टी आणि आरोग्य हे त्या राशीच्या स्वामीग्रहावर अवलंबून असते. राशीनुसार कोणते आजार होऊ शकतात, त्यावर काय आध्यात्मिक तोडगे करावेत आणि दैनंदिन जीवनात काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. मेष एरीज, स्वामी मंगळ, इष्टदेव हनुमानजी. संभाव्य आजार: डोकेदुखी, मायग्रेन, उष्णतेचे विकार, अपघातामुळे होणाऱ्या जखमा, उच्च रक्तदाब. काय काळजी घ्यावी? रागावर नियंत्रण ठेवा. अति तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. तोडगे: दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. गरिबांना गूळ चणे दान करा. 2. वृषभ, टॉरस, स्वामी शुक्र, इष्टदेव महालक्ष्मी. संभाव्य आजार: घशाचे विकार, टॉन्सिल्स, थायरॉइड, मानेचे दुखणे, मधुमेहाची शक्यता. काय काळजी घ्यावी? गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा. व्यायामात सातत्य ठेवा, कारण वजन लवकर वाढण्याची शक्यता असते. थंड पदार्थ जपून खा. तोडगे: शुक्रवारी पांढऱ्या वस्तू, तांदूळ, साखर दान करा. श्रीसूक्त पठन करा. 3. मिथुन, जेमनाय, स्वामी बुध, इष्टदेव गणपती बाप्पा. संभाव्य आजार: श्वसनाचे विकार, दमा, खांद्याचे किंवा हाताचे दुखणे, मानसिक अस्वस्थता. काय काळजी घ्यावी? प्राणायाम आणि दीर्घ श्वसनाचे व्यायाम करा. एकाच वेळी अनेक कामे करून स्वतःवर ताण घेऊ नका. प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाताना मास्क वापरा. तोडगे: बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. हिरवे मूग दान करा. 4. कर्क, कॅन्सर, स्वामी चंद्र, इष्टदेव भगवान शिव. संभाव्य आजार: पोटाचे विकार, कफ, छातीत जळजळ, मानसिक नैराश्य, डिप्रेशन. काय काळजी घ्यावी? अतिविचार करणे टाळा. रात्री उशिरा जड अन्न खाऊ नका. पाण्याचे प्रमाण शरीरात पुरेसे ठेवा. तोडगे: सोमवारी शिवपिंडीवर कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. ओम नमः शिवाय जप करा. 5. सिंह, लिओ, स्वामी सूर्य, इष्टदेव सूर्यनारायण. संभाव्य आजार: हृदयाचे ठोके वाढणे, पाठीचा कणा दुखणे, डोळ्यांचे विकार, पित्त होणे. काय काळजी घ्यावी? उन्हात जास्त वेळ फिरणे टाळा. आहारात पित्तशामक पदार्थांचा वापर करा. नियमित चालायला जा. तोडगे: रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्तोत्र ऐका किंवा वाचा. 6. कन्या, वर्गो, स्वामी बुध, इष्टदेव भगवान विष्णू. संभाव्य आजार: पचनशक्ती कमकुवत होणे, आतड्यांचे विकार, अपेंडिसायटिस, कोलायटिस, ॲलर्जी. काय काळजी घ्यावी? आरोग्याबाबत अतिचिंता ओव्हर थिंकिंग करू नका. बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाणे टाळा. आहारात फायबरयुक्त, तंतुमय पदार्थांचा समावेश करा. तोडगे: विष्णू सहस्रनामाचे पठन करा. पक्ष्यांना दाणे टाका. 7. तूळ, लिब्रा, स्वामी शुक्र, इष्टदेव देवी दुर्गा. संभाव्य आजार: किडनी स्टोन, कमरेचे दुखणे, लघवीचे विकार, त्वचेची ॲलर्जी. काय काळजी घ्यावी? भरपूर पाणी प्या. मूतखड्याचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार ठेवा. सौंदर्य प्रसाधने वापरताना दर्जा तपासा. तोडगे: कुंजिका स्तोत्र वाचा. शुक्रवारी कन्या पूजन करा. लहान मुलींना गोड खाऊ द्या. 8. वृश्चिक, स्कॉर्पिओ, स्वामी मंगळ, इष्टदेव कार्तिकेय हनुमान. संभाव्य आजार: मूळव्याध, पाईल्स, गुप्तरोगांचे त्रास, संसर्गजन्य आजार, गर्भाशयाचे विकार. काय काळजी घ्यावी? स्वच्छतेचे हायजीन विशेष नियम पाळा. तिखट आणि उष्ण पदार्थ पूर्णपणे टाळा. रागाच्या भरात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. तोडगे: मंगळवारी सुंदरकांड वाचा. शक्य असल्यास रक्तदान करा. 9. धनु, सॅजिटेरियस, स्वामी गुरु, इष्टदेव दत्तगुरु विष्णू. संभाव्य आजार: यकृताचे लिव्हर आजार, लठ्ठपणा, सायटिका, मांड्यांचे दुखणे. काय काळजी घ्यावी? आहारात फॅट्स आणि तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. नियमित पायऱ्या चढणे किंवा चालणे असे व्यायाम करा. मद्यपान टाळा. तोडगे: गुरुवारी कपाळावर हळदीचा टिळा लावा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. 10. मकर, कॅप्रिकॉन, स्वामी शनी, इष्टदेव शनिदेव हनुमान. संभाव्य आजार: गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडांचे आजार, वातविकार, दातदुखी. काय काळजी घ्यावी? थंडीपासून शरीराचे संरक्षण करा. आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवा. बसण्याची आणि चालण्याची पोश्चर नीट ठेवा. तोडगे: शनिवारी पिंपळाच्या झाडापाशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दशरथकृत शनी स्तोत्र वाचा. 11. कुंभ, अक्वेरियस, स्वामी शनी, इष्टदेव शिव, शनिदेव. संभाव्य आजार: घोट्याला सूज येणे,
व्हॅरिकोज वेन्स, रक्ताभिसरणाचे त्रास, डोळ्यांची जळजळ. काय काळजी घ्यावी? सतत एका जागी उभे राहणे टाळा. पायांना विश्रांती द्या. नियमित मसाज किंवा हलका व्यायाम करा. तोडगे: गरिबांना आणि कामगारांना मदत करा. शनिवारी काळे तीळ दान करा. 12. मीन. पायसेस. स्वामी गुरु, इष्टदेव श्री विष्णू. संभाव्य आजार: पायाच्या तळव्यांचे विकार, निद्रानाश, गाठी होणे, विसरभोळेपणा. काय काळजी घ्यावी? पादत्राणे शूज निवडताना ती आरामदायी असतील याची काळजी घ्या. मनःशांतीसाठी ध्यान, मेडिटेशन करा. पाणी गाळून आणि उकळून प्या. तोडगे: गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा. गाईला चारा द्या.